आतापर्यंत आपण फसवणुकीच्या अनेक घटना बघितल्या असतील, मात्र पुण्यात चक्क मटणाची उधारी न देता दुकान मालकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे ही उधारी थोडी नव्हे तर तब्बल 61 लाखांची उधारी आहे। धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेल मालकानेच ही फसवणूक केल्याचं देखील समोर आलंय। हॉटेलसाठी मटण, चाप, खिमा असे मटणाचे अनेक प्रकार घेतल्यानंतर त्याचे पैसे न दिल्याने मटण विक्रेता याने गुन्हा दाखल केला आहे। फजल युसुफ बागवान, अहतेशाम आयाज बागवान या दोघांवर हा गुन्हा दाखल झाला असून ते पुण्यातील प्रसिद्ध बागवान हॉटेलचे मालक आहेत। मटणाची उधारी न दिल्यामुळे पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या प्रसिद्ध बागवान हॉटेलच्या मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अफजल युसुल बागवान आणि अहतेशाम आयाज बागवान या दोघांवर पुण्यातील लष्कर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील 35 वर्ष पीडित फिर्यादी यांचे पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या शिवाजी मार्केट या ठिकाणी मटणाचं दुकान आहे। त्यांच्या मटणाच्या दुकानामधून बागवान बंधूंनी 61 लाखांचं मटण, चाप, खिमा आणि गुर्दा अशा मटणाचे वेगवेगळे प्रकार घेतल्यावर त्याचे पैसेच न दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला। तर पुण्यातील प्रसिद्ध बागवान हॉटेलच्या मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे।